गडावरची सर्वात अतिशय महत्त्वाची आणि पवित्र जागा आहे. म्हणजे इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक पार पडला 6 जून 1674 ला. ज्येष्ठ राजे छत्रपती राजाच्या 44 वर्ष. म्हणजे या वर्षी राजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होती. म्हणजे 350 वर्षापूर्वी राजांच्या राज्याभिषेकासाठी या राजसभेमध्ये दरबारामध्ये इथे पूर्वी 6000 लोक त्यावेळी त्यांच्या राज्याभिषेकाला दरबारामध्ये उपस्थित होते. आता प्रत्येक वर्षी मगाशी म्हटलं तुम्हाला 2.5 ते 3 लाख लोक दरवर्षी 6 गडावरती असतात. समोर आपण गेट पाहताय, या गेटला नगरखाना म्हणतात. या गेटची उंची 52 फुटाची आहे. एकदा या नगरखान्यावर नागरिक चौकडे वाजले की महादरवाजा बंद केला जायचा. आपण गेट ऑफ इंडिया पाहिला असेल. काही तज्ञांची जाणकारांची मते आहेत इंग्रजाने या गेटचे कॉपी करून गेट ऑफ इंडिया तयार केले. म्हणजे बाल्य किल्ला, आपण जो बाल्य किल्ला पाहतो, बाल्य किल्ल्याचं हे मेन प्रवेश गेट आणि गडाचा वगैरे तुम्ही पाहिजे ना पहिल्याच महादरवाजा. समोर आपण छत्र पाहताय. या छत्राला इतिहासामध्ये मेघगंधारी किंवा 32 म्हणतात, पण आता ते पंचधातूचं आहे. अशाच प्रकारचं पूर्वी राजांचं 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन, 1 मन म्हणजे 40 किलो 1280 किलो राजांचं रत्नजडित सिंहासन हे ब्रिटिश मिळून गेले. आता हे पंचधातूचं आहे. 1985 मध्ये या छत्राची स्थापना झाली. तर देशाचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर त्यांनी ओरिजिनल सिंहासनाची आठवण राहावी म्हणून आतमधली मूर्ती पाहताय. मूर्ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज राजांची 13व्या वारात 600 किलोची मूर्ती पायानून बसवली. तुला मूर्तीच्या गळ्यामध्ये डेली फ्रेश हार्ट घातलेला बघायला मिळेल. सांगलीवर नाही तो शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान मेडिकल गुरुजींच्या मार्फत डेली 30 वर्षापासून सेवा अखंड चालू आहे. आणि 7 ते 8 वर्षापासून श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत डेली ठाण्यातून 5,000 गडावरती पूजेसाठी इथे येतात. पण शिवसेनेच्या खाली बघा सिमेंट चौथरा याचे हात झालेत. तो सिमेंट चौथरा 1926 मध्ये बांधलाय. पण त्या 3 खिडक्यांच्या आतमध्ये एक शिवसेनाचं एक मूल दगड आहे. ज्या दगडावर राजांचं जे 32 मान सुवर्ण सोन्याचं सिंहासन उभं होतं. तो आजूबाजूच्या आतमध्ये आता उभं असताना बंद केलंय. दगड तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपण विट्याचा वडकांड साईडची मोठी भिंत नंतर पेशवेकालीन झालेली आहे. राजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षापूर्वी या सिंहासनाच्या दोन्ही बाजूने उजव्या साईडला 7 राण्या, अष्टप्रधान, आऊसाहेब, राजाराम महाराज, संभाजी महाराज आणि काशीवरून आलेले गागोभट्ट 7 नद्यांचे पाणी घेऊन त्या राजसदऱ्यावरती उपस्थित होते. आणि या दरबार पूर्वी पूर्ण 6000 लोकांनी पूर्ण गच्च भरला होता. हा दरबार वरून पूर्ण बंदिस्त, पूर्ण पॅक वरून कव्हर होतं. कल्पना करा 350 वर्षापूर्वी ती 6000 लोक सकाळी पहाटे 5 वाजता अंधारात त्या मशिल्यांच्या उजेडात कशी दिसले असते. महाराज सकाळी पहाटे 5 वाजता उठून राजांनी त्यांच्या राजमानामध्ये स्नान करून शाही पोशाख परिधान केला. जगदीश्वराला अभिषेक घालून आई भवानीचं दर्शन घेता राजांनी शिरकायला साकडं घातलं आणि ती मिरवणूक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर समोर गेट समोर आली. त्या गेट समोर येताच राजांना पहिलं पंचआरतीने बोलण्यात गेलं. जेव्हा राजांनी गेट मधून जेव्हा राजसभेत दरबारात प्रवेश केला, या दरबारात बसलेली ती 6000 लोकांची प्रजा उठून उभी राहिली. त्या 6000 लोकांनी डोक्यातील मानेचे भोगून भेटे गेले. राजांना मानाचा मुजरा गेला. राजा मुजरा स्वीकारत राजा सिंहासनाकडे जेव्हा आरूढ झाले, तेव्हा राजाने सजवलेले 32 मन सोन्याचं सिंहासन पाहिलं, तेव्हा राजांचं अंतःकरण हृदय कविता भरलं. कारण ज्या विरांवर जे स्वराज्य राजाने उभं केलं होतं त्यातला एकही सरदार तो मानवतो सवंगडी राजांच्या सोबत असणारा त्यांच्या आनंदी सोहळ्यामध्ये जे कुटुंब दिसत होत्या, त्यांच्या विधवा बायका, लहान मुलं राजा आऊसाहेबांना नक्कीच म्हणून गेले की आऊसाहेब आम्ही या सिंहासनाची स्वराज्याची पहिली पारी चढतो. माझ्या तान्हाजी मालुसरे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणे तानाजी आज आम्हाला कुठे दिसत आहे. राऊसाहेब आम्ही दुसरी पायरी करतो. म्हणजे प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीर शिरांची नावं घेत राजा सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट चढवलं, अंगावर छत्र पकडलं आणि काशीवरून आणलेल्या गागावट्याने पुढे जाऊन 7 नद्यांचा अभिषेक केला. आणि मागून एक ललकार झाली. तुम्ही शेवटला जेव्हा ललकार अशी होती की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा घोषणा झाल्या. राजांच्या अंगावर 1000 सुवर्ण मोहरा ओढला गेला. फुलांचा वर्षाव झाला. नगरखान्यावर नगारे चौडे वाजू लागले. त्यावेळी रायगडावर दरबारामध्ये माईक किंवा लाईट सिस्टम होती. या सिंहासनापासून गेट पर्यंत मधला अंतर हे 225 फूटपेक्षा जास्त अंतर आहे. पण जरी महाराज पूर्वी हळू आवाजात बोलले तरी चारही कोपऱ्यामध्ये बसलेल्या 6000 लोकांना आवाज यायचा. आणि त्या 6000 मधला कोणताही व्यक्ती काही चर्चा करतो आपण आवाज राजांमध्ये जायचा. तो इको साऊंड आजही आहे. त्याच्या वातावरण शांत पाहिजे. आता दरबार ओपन पूर्वी दरबार पॅक असताना इको साऊंड त्यावेळी कसं असेल तुम्ही कल्पना करा. याला वास्तुशास्त्र स्थापत्याकडे हिरोजीने त्या दरबाराला असं तयार केलं होतं. आजही कुठे टिचकी किंवा कागद पडा कुठल्याही कोपऱ्यातला आवाज सेफ केला जातो. तुम्ही दर्शन घ्या, फोटो घ्या. मग आपण फ्रंट बाजू बाजारपेठ बघायला आपण